केन उपनिषद चौथा खंड असणारा सातवा असणारा मंत्र. उपनिषदंबो ब्रूहि इत्युक्तात उपनिषद ब्राह्मीं भावत उपनिषद ब्रूमेती. अशा प्रकारे शिष्याच्या द्वारे प्रश्न केल्यानंतर गुरु त्याच्या ठिकाणी हे भगवंत हे गुरोह आम्हाला ते उपनिषद आहे. यद्यपि उपनिषदाचा संपूर्ण ब्रह्मविद्येचा उपदेश त्या ठिकाणी केला, परंतु पुन्हा त्या ठिकाणी जिज्ञासा उत्पन्न झाल्यानंतर ते ब्राह्मी उपनिषद जे आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. अशा अनुषंगाने या ठिकाणी मंत्र आरंभ करून त्याच्यावर असणारं भाष्य या ठिकाणी आपण आरंभ केलेला आहे की कशा प्रकारे वास्तविक ज्ञान एकदा तुमचं मनामध्ये जसं ज्याप्रमाणे कुठपर्यंत बाकीच्या गोष्टी यद्यपि विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती हे सगळं सांगितलं, पण हे सगळं जे आहे त्या अनुषंगाने हा सगळा इथं प्रश्न चाललेला आहे की हे बाकीचे आहे प्राथमिक अवस्था आहे. प्राथमिक अवस्थेनंतर आल्यानंतर पहिल्यातून दुसरीतून तिसरी करत SSCचं सर्टिफिकेट मिळालं. आता मग त्याला पुढं जायचं. SSCचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुन्हा म्हणेल आता मी बालवाडीमध्ये जातो, तर तसं होऊ शकणार नाही. आता पुढेच जाणार. तो म्हणेल जर किती जरी तो म्हटला गुरुजींना की नाही आता मला बालवाडीतच बसायचं आहे, तर होणार आहे का? तो होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच या ठिकाणी एकदा ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर बाकी कशाची गरज नाही हे स्पष्टतया सांगायचं. उदाहरणार्थ सूर्य उगवल्यानंतर सूर्य जोपर्यंत नाही तोपर्यंत ठीक आहे, दिवा लावला, मेणबत्ती लावली, इतर काय जे आहे प्रकाशाची सामग्री, त्या प्रकाशाच्या सामग्रीने प्रकाश करणं हे सगळं ठीक आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत. परंतु जसा एकदा सूर्य उगवल्यानंतर स्पष्ट प्रकाश पडल्यानंतर ज्याप्रमाणे इतर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दिवा, मेणबत्ती, बल्ब, ह्या सगळे जे काही प्रकाश करणाऱ्या जशा गोष्टी आहेत तशा त्यांचं काही प्रयोजन राहत नाही. आता सूर्य उगवला, आता काय करतो आम्ही? मेणबत्ती किंवा दिवा त्या ठिकाणी घेतो आणि त्या दिवाच्या प्रकाशाने आम्ही काय करतो? त्या सूर्याचं व्यवस्थितपणे दर्शन घेतो. हे जसं म्हणणं मूर्खपणाचं आहे. हे ज्याप्रमाणे आपण म्हणू शकत नाही की सूर्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो मंत्र सांगितला काय? न दत्त सूर्यो भाती न चंद्रतारकं नेमा विद्युतो भांति कुतोऽयमग्निः तमेव भांत मनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. की तुझ्या प्रकाशामुळेच काय तुझी आम्ही आरती करावी? ही घेऊन आरती. न दत्त सूर्यो भाती न चंद्रतारकं नेमा विद्युतो भांति कुतो. ते सूर्य चंद्र विद्युत हे कुणीही तुला प्रकाशित करू शकत नाही. कुतो अयम अग्निः, हा हातामध्ये घेतलेला कर्पूर जो अग्नी आहे, ह्या कर्पूर अग्नीने काय तुझी आम्ही आरती करावी? तमेव भांतोऽनुभाति सर्वं. हे भगवंत तुझ्या प्रकाशानेच काय होतात? हे सर्व आम्हाला प्रकाशित होत आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाति. त्याच्या प्रकाशानेच या संपूर्ण जगताचा आम्ही दर्शन घेतो. म्हणजे असं असणारं ते अत्यंत प्रकाशित परमेश्वराचं स्वरूप ते पाहण्यासाठी जसं इतर कोणत्याही आता गोष्टीची अपेक्षा नाही, जसं सूर्याला पाहण्यासाठी दीप आदी अपेक्षित नाही, तसं विषय तिथंच चाललेला आहे. ज्ञानप्राप्तीनंतर इतर कोणतीही जी साधना आहे, तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा म्हणून का हा प्रश्न घेतला? तर पुढचा जो मंत्र येणार आहे 8व्या मंत्राच्या अनुषंगाने पुन्हा सांगितलं तपोदम कर्म हे करणंच आहे. मग हे तर करणं आहे, हे तर कुठपर्यंत करणं आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी ह्या मंत्रावर सारासार यांनी इथे भाष्य करायची गरज पडली की अशा प्रकारे एकदा ज्ञान प्राप्त झालं, जसा एकदा सूर्य उगवल्यानंतर इतर कोणत्याही प्रकाशमान वस्तूचं त्या ठिकाणी अपेक्षा ठरत नाही, त्याप्रमाणे एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्याची कोणाचीही गरज पडत नाही. मग काय? ज्ञानादेव कैवल्यम. त्या ज्ञानाच्याच सहाय्याने काय करतो? तो कैवल्य म्हणजे तो मोक्ष आहे, त्या मोक्षाची तो त्या ठिकाणी प्राप्ती करून घेतो. असा सारासार सगळं जे काय भाष्य आहे, या सर्व भाष्याचा सारासार विषय एवढाच आहे इथे. आता 2-3 आपले पाठ याच्यामध्ये गेले हा एकाच मंत्राचा असणारं भाष्य करण्यासाठी. एवढंच यातनं सांगायचं आहे की हेच सूर्य जसा प्रकाशित झाल्यानंतर दिवा आदी बाकी संपूर्ण ज्या प्रकाशाच्या सामग्रीचा काही प्रयोजन नाही, सूर्याच्याच प्रकाशाने सर्व प्रकाशित होत आहे, तसं या आत्मप्रकाशानेच या संपूर्ण जे
जगत आहे हे कशाने प्रकाश होतोय? ते आत्मप्रकाशानेच प्रकाशित होतंय. तेच पहिल्यांदा सांगितलं. केनेशितं पतितं प्रेषितं मन केन प्राणप्रथमप्रयुक्तः कोणाच्या द्वारे. जिथं सुरुवात केली आणि शेवट काय केला तिथेच शेवट केलं की त्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जगत काय झालं? प्रकाशित झाला. आदे अंतेच यदस्ति मध्येपि तत्तथा. शास्त्राचा नियम आहे की शास्त्राच्या पहिल्यांदा ग्रंथ आरंभी जे असतं तेच ग्रंथाच्या शेवट झाला पाहिजे. आता आरंभ भलताच केला आणि शेवट भलताच केला ते नाही चालायचं. जे आरंभी आहे केने शितम पतितम कोणाच्या द्वारे श्रोत्रस्य श्रोत्रम वगैरे करून ते जे चैतन्य आहे आत्मचैतन्याच्याच द्वारे ते सर्व प्रकाशित होतं. आणि ते आत्मचैतन्य अशा प्रकारे प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद ब्रह्मैव होती ज्ञानादेव कैवल्यम ही जे काय आहे मंत्र या ज्या सुक्ती आहे त्या अनुषंगाने एकदा त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर इतर कशाचीही त्याला त्या ठिकाणी गरज राहत नाही. हे सारासार सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे मत ज्ञान झाल्यानंतर बाकीच्या काय मत ते काल आपण पाहतो तो पिष्टपेषण मत. जसं ज्याप्रमाणे त्या ठिकाणी पीठ दळलेलं पीठ जसं पुन्हा दळणं अयोग्य आहे तसंच ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर मी पुन्हा आता कर्म करतो प्रामुख्याने कर्माला विरोध आहे, दुसरं काही नाही. कर्मातून कैवल्य प्राप्तीचा हा जो सिद्धांत आहे तो आचार्यांना मान्य नाही. ज्ञानादेव कैवल्यम हाच सिद्धांत मान्य. म्हणून तिथं सर्व कर्म परित्याग सांगितलं. काही नाही तस्य कार्यम न विद्यते. हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहे या सगळ्यातनं काय सूचित केलं गीतेतून सुद्धा तेच आम्हाला सूचित केलं की अशा प्रकारे एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं त्यानंतर यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. त्यासाठी आता परत काही करायचं नाही हे या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे पिष्टपेषण होतं. तो संपूर्ण गेला नाही त्यापैकी काही भाग सांगायचा राहिला होता तो विचारला असे मान्य येतात. पूर्वी गुरूंनी ब्रह्मविद्येचा उपदेश करून त्या विद्येच्या फलाचा प्रयत्यास्मान लोकात अमृता भवन्ति या गोड वाक्याने उपसंहार केला. म्हणजे अशा प्रकारे पूर्वी सगळं सांगितलं आणि सांगून त्याचा उपसंहार सुद्धा केला. शेवट केला काय? अशा प्रकारे ते ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये जो साधक प्राप्त करून घेतो तो साधक का होतो? तो अमृतत्वालाच प्राप्त होतो. तो कुठे जातो? इकडे तिकडे नाही. ते अमृतत्व जे आहे ते अमृतत्व म्हणजे पुन्हा जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो आता येत नाही. अशा प्रकारे त्याचा गोड उपसंहार सुद्धा केला. त्यावरून सांगण्यात आता म्हणून काय आता संपला विषय. आता पुन्हा काय सांगण्याची गरज नाही. म्हणून दुसरा पक्ष की आता पुन्हा मला काय तुम्ही ब्राह्मविद्या सांगा अमुक सांगा तमुक सांगा असा दुसरा पक्ष या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून दुसरा पक्ष संभवत नाही. गुरूंना जे सांगायचे होते ते सर्व सांगितले होते. गुरूंना जे काय सांगायचे ते पहिल्या ह्याच्यातच सगळं सांगितलं. आता पुन्हा पुन्हा ते सांगण्याची काही अपेक्षा नाही. आणि गुरूंना जे सांगायचे होते ते सर्व सांगितले होते. असे असता शिष्याने जो प्रश्न विचारला त्याचा आशय काय? मग पुन्हा याने का प्रश्न केला? काय? उपनिषदं ब्राह्मीं भावत उपनिषद ब्रूमेती हे भगवंत ती ब्रह्मविद्या आम्हाला पुन्हा प्राप्त करायची आहे हा जो प्रश्न याने विचारला याचं काय कारण? आणि ते सांग शिष्याने जो प्रश्न विचारला त्याचा आशय काय अशी जिज्ञासा उत्पन्न होते. आणि म्हणजे अशा प्रकारे काय बरं कारण की पुन्हा पुन्हा एकदा ती विद्या दिली ना आता परत तेच विद्या आम्हाला सांगा हे विचारण्याचं काय कारण? त्याचे उत्तर सांगतो. काय? पूर्वी जे उपनिषद म्हणजे ब्रह्मविद्या सांगितले त्या ब्रह्मविद्येची जी सहकारी अंगभूत साधने ती सांगावीत अशी अपेक्षा की तुम्ही यद्यपि ब्रह्मविद्या सांगितली काही हरकत नाही गुरु अशा प्रकारचा जो आक्षेप घेतलाय त्याने पुन्हा आम्हाला सांगा. मग त्या आक्षेपाचं थोडक्यात समाधान असं करता येऊ शकतं असं नाही बरं का. म्हणजे करता येऊ शकतं असं काय बरं की पूर्वी जी ब्रह्मविद्या सांगितली त्या ब्रह्मविद्येची सहकारी अंगभूत साधने ती सांगावी. ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी जी सहकारी साधनं आहेत ते प्राप्त करण्यासाठी जसं एकानेच एखादी गोष्ट होम जरी करायचा असेल आपल्याला यज्ञादी कार्य जरी करायचं नसतं एकट्याने होतोय का यजमानाने होतोय का होता आहे मंत्र बनणार आहे मंत्र पठक आहे म्हणजे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. कोणी काय करायचं कुठल्या आहुती द्यायच्या सगळ्यांनी मग काय होतो तो यज्ञ सिद्ध होतो. तसं या ठिकाणी निश्चित ब्रह्मविद्याची मग ती साधनं जी आहेत
म्हणून काय त्या ब्रह्मविद्येची जी सहकारी अंगभूत साधने ती सांगावीत अशी अपेक्षा, अथवा ब्रह्मविद्या आदी एकता अशा प्रकारे त्याची अंगभूत जी साधनं आहेत ती साधनं तरी तुम्ही आम्हाला सांगावीत. म्हणून म्हणतोय पुन्हा ते सांगा आम्हाला. म्हणजे त्याची काय बाबा ही जी ब्रह्मविद्या तुम्ही सांगितली ती ब्रह्मविद्या प्राप्तीची साधनं ती आहे ती तरी आम्हाला सांगा. अथवा ब्रह्मविद्यादी साधन ब्रह्मविद्या जी साधन निरपेक्षता आहे. जर अपेक्षा असेल तर अपेक्षित विषयानां उपनिषदं ब्रूहि. जर अपेक्षा नसेल तर पिप्पलादी ऋषींनी ज्याप्रमाणे शिष्यांना उपदेश केला आणि शेवटी नातः परमस्ती यापेक्षा सांगण्याचे काहीच कारण उरले नाही असे सांगितले. आणि अशा प्रकारे काय ब्रह्मविद्यादी साधन निरपेक्षच आहे. यद्यपि ब्रह्मविद्यादी जे आहे ते साधन काय निरपेक्षच आहे. त्याला कशाचे एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला दुसरी कशाची अपेक्षा नाही ते सांगणार. अथवा ब्रह्मविद्यादी साधन निरपेक्षच आहे, परंतु जर अपेक्षा आहे तिथे त्याला काहीतरी अपेक्षित आहे असं असेल तर मग काय केलं पाहिजे. अपेक्षित विषयाणां उपनिषदं ब्रूहि. जे अपेक्षित विषय आहे त्या विषयाचं उपनिषद तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा मला प्रयत्न करा असं काय करेल, प्रार्थना करेल. ब्रूहि. जर अपेक्षा नसेल, जर अपेक्षित नसेल, जर अपेक्षित असेल तर प्रार्थना करेल. त्याच्या अनुषंगाने जे अपेक्षित आहे ते उपनिषद हे गुरु हो. ही विद्या जी तुम्ही ब्रह्मविद्या सांगितल्या ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने जी उपनिषद आम्हाला किंवा जे अपेक्षित आहे ते ज्ञान सुद्धा देण्याची तुम्ही आम्हाला कृपा करा. अपेक्षित असेल तर, आणि नसेल तर सरळ सांगावं. कसं सांगावं सरळ. आणि अपेक्षित नसेल तर पिप्पलादी ऋषींनी ज्याप्रमाणे शिष्यांना उपदेश केला, पिप्पलादी जे ऋषी होते त्यांनी काय केलं, शिष्यांना हा ब्रह्मविद्येचा उपदेश केला. आणि अशा प्रकारे ब्रह्मविद्येचा उपदेश केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, शेवटी काय सांगितलं त्यांनी, नातः परमस्ती. यापेक्षा सांगण्याचे काहीच कारण उरले नाही असे सांगितले. यापेक्षा सांगण्याचे काहीच कारण उरले नाही. परमस्ती नातः परमस्ती. आता बस संपलं. याच्यापेक्षा आता परत काहीतरी मी तुम्हाला सांगावं याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं सांगण्याची आता वस्तू या जगतामध्ये राहिलेली नाही. विषय इथे संपला. आता यानंतर आता पुन्हा काही विचारू नका. याच्यातनं काय मिळालं त्याचं काही नाही, संपलं. यस्मात् तनं न परमस्ति किंचित्. याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं दुसरं काही नाही हे तत्त्वज्ञान. म्हणून अशा प्रकारे हे एकदा तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय पुन्हा मी काहीतरी करतो, पुन्हा आता काही करायचं नाही, ब्रह्मभावाकडेच जायचंय. मग पुन्हा मी ब्रह्मविद्या शिकली, आता मी ही विद्या शिकतो, आता काही नाही, शेवटची विद्या अध्यात्म विद्यानाम सांगितलं गीतेने की सगळ्या ज्या विद्या आहेत या सगळ्या विद्यांमध्ये मी कोण आहे, अध्यात्मविद्या. अध्यात्म म्हणजे या ठिकाणी अधि आत्मने आत्म्याशी संबंधित असणारी विद्या म्हणजे शारीरिक मीमांसा म्हणतो. शरीरे भव शारीर. या शरीरामध्ये कोण राहतो त्याची मीमांसा करणारं शास्त्र ते शारीरिक मीमांसा. जसं आपण त्या ठिकाणी डॉक्टर शवाचं काय विच्छेदन करून काय करतात, त्या ठिकाणी सगळं पाहण्याचा प्रयत्न करतात काय आहे का नाही, तसं हे अलग लक्षात इथे सुद्धा तेच चाललंय. शरीराच्या मध्ये नक्की कोण आहे हे सांगण्याचं काम यांनी केलं असो. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय त्या पिप्पलादी ऋषींनी उपदेश केल्यानंतर काय म्हणतात त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना नातः परमस्ती. हे शिष्य यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं या ठिकाणी आता काही राहिलं नाही. हा शेवट संपला विषय. यापेक्षा सांगण्याचे काहीच उरले नाही असे सांगितले. तसे मला निश्चयाने तुम्ही. आणि म्हणून जसं पिप्पलादी ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलं की आता ह्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं दुसरं काही नाही, तेच तुम्ही काय करा हे गुरु हो. तुम्ही सुद्धा मला त्याचा तशाच प्रकारे उपदेश करा. यास काहीच उरले तसे मला निश्चयाने तुम्ही सांगा असा शिष्याचा अभिप्राय आहे. म्हणजे अशा प्रकारे जसं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं ना तसं तुम्ही सुद्धा की नाही बस एवढंच उपनिषद हीच ब्रह्मविद्या, आता याच्यापेक्षा तुला काही मिळणार नाही असं तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा की असं तुम्ही मला स्पष्ट सांगा. त्या आशयास अनुसरून गुरूंनी अवधारपूर्वक सांगितले. तुला जे सांगायचे ते सर्व सांगितलेच आहे. मग त्या अनुषंगानेच गुरूंनी सांगितलं. पहिलं जे आहे उपनिषदंबो ब्रूहि. तुला जे काही उपनिषद विद्या सांगायची आहे ती उपनिषद विद्या सगळी सांगून परिपूर्ण केलेली आहे. ते सांगितलं. तुला जे सांगावयाचे आहे ते सर्व सांगितलेच आहे. यापेक्षा ब्रह्मविद्येला कशाची अपेक्षा नाही असे असल्याने. आणि म्हणून अशा प्रकारे ब्रह्मविद्येला अन्य कशाची अपेक्षा नाही. एकदा जसं सूर्य उगवल्यानंतर मग असे सांगितल्याप्रमाणे अन्य कुठल्याही प्रकाशाची अपेक्षा नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं की त्याला अन्य कशाचीच अपेक्षा नाही. त्याच्या दृष्टीवर सगळं काय झालं संपूर्ण. म्हणून या निशा सर्वभूतानां
त्याची काय व्यावहारिक सत्ता जी आहे ही संपूर्ण व्यावहारिक सत्ता डिझॉल्व्ह, जसं स्वप्नसत्ता जी आहे जाग्रत अवस्थे आल्यामध्ये जशी स्वप्नसत्ताचा नाश होतो, विनाश होऊन जातं, काही राहत नाही स्वप्नसत्तेमधलं, त्याप्रमाणे इथेच आहे. जाग्रत अवस्था म्हणजेच ब्रह्मज्ञान. आता सुद्धा झोपेतच आहे आपण. व्यावहारिक जरी सत्ता आहे त्या ठिकाणी पुन्हा सांगितलं शास्त्रामध्ये, गीतेमध्ये काय सांगितलं, 3 अत्यंत असत सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. हे आता जे आपलं सगळं जे चाललेलं आहे सगळी व्यावहारिक सत्ता आहे. जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत. परंतु याच्याही पुढे जाऊन एक पारमार्थिक सत्ता आहे. ती पारमार्थिक सत्ता म्हणजेच ब्रह्मविद्येची प्राप्ती. म्हणजे असं स्वप्नामध्ये असणारी सत्ता, स्वप्नामध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस आपल्याला ते सगळं खरं वाटतं. अरे खरंच आम्ही पैसे दिले, असं झालं तसं झालं, अमुक झालं, ते सगळं जसं याप्रमाणे आपल्याला स्वप्नामध्ये असताना सगळी सुख दुःख आपण अनुभवतो. वास्तविक का? वास्तविक काहीच नाही आहे, परंतु आपण अनुभवतो. मग त्याच्या स्वप्नमीमांसा सुद्धा आपण करतो. उठल्यानंतर ह्या स्वप्नाची ही मीमांसा, त्या स्वप्नाची ती मीमांसा, हे सगळं आपण करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय, जागृत अवस्थेमध्ये ही सगळा जो व्यवहार आमचा चाललेला आहे हा सुद्धा व्यवहार कधी, पारमार्थिक सत्तेमध्ये गेल्यानंतर, म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, परमेश्वराची प्राप्ती झाल्यानंतर हा व्यावहारिक भेद सुद्धा नष्ट होऊन जातो. म्हणून सांगितलं या निशा सर्व भूतानां, कायम जागृत अवस्थेत. त्याच्यामध्ये आता व्यावहारिक सत्ता नाही राहिली, अत्यंत असं सत्तेचा विषय संपला. पण ही जी व्यावहारिक सत्ता आहे, ही व्यावहारिक सत्ता सुद्धा राहत नाही. त्याच्या मनामध्ये काय राहतं, फक्त वासुदेव सर्वम, एकच परमात्मा तो सर्वत्र तो पाहतो. आणि म्हणजे अशा प्रकारे तुला जे सांगायचं आहे ते सर्व सांगितलेच आहे. यापेक्षा ब्रह्मविद्येला कशाची अपेक्षा नाही. अशा असल्याने गुरूंचे निर्धारपूर्वक जे वचन ते उपपन्न झाले. अलग म्हणून तुला जे काय सांगायचं आहे ते सगळं मी सांगितलं. उपनिषदंबो ब्रूहि दुक्त्वा, तुला जी काही उपनिषद विद्या सांगायची आहे ती संपूर्ण उपनिषद विद्या माझी सांगून झालेली आहे. सर्व सांगायचं आता काही उरले नाही. आणि म्हणून त्या पुन्हा शिष्याने शंका केली. यद्यपि हे सगळं सांगितलं तरी सुद्धा शिष्याने काय केलं, पुन्हा त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की सगळं सांगितलं तरी सुद्धा संशय आणि त्याची काय, संशयाची पूर्तता दोन्ही पाहिजे. शंका समाधान, तसं पुन्हा याच्यामध्ये शंका निर्माण झाली. काय शंका निर्माण झाली, पुन्हा शिष्याने शंका केली. गुरूंनी जे गुरूंनी जे सांगायचे आहे ते सर्व सांगितले, आता काही उरले नाही. असे अवधारण वचन बरोबर नाही. कारण तुम्ही जे काय म्हणता, तुम्हाला जे सगळं सांगायचं ते सर्व तुम्ही सांगून झालं. आता यापुढे सांगण्यासारखं आता काही राहिलेलं नाही. हे जे तुम्ही सांगताय हे काय मला, माझ्या बुद्धीला काही पटत नाही. का बरं पटत नाही, त्याच्यासाठी सांगतो. कारण यापुढे ब्रह्मविद्येची साधना तपो दम कर्म सांगवेद सत्य ही सांगितलेली आहे. असा शिष्याचा अभिप्राय पाहून समाधान व्यक्त करण्याकरता त्या शंकेचा स्वीकार केला. म्हणजे अशा प्रकारे ते सगळं सांगितलं तरी याच्या मनामध्ये जी शंका आली कोणती, की यद्यपि तप दम कर्म हे सगळं जे आहे, सांगवेद ही सगळी जे आहे हे पुढे सांगितलेलंच. पुढे म्हणजे याच्यानंतर येणारा जो मंत्र आहे, तस्यै तपोदमकर्मे ते प्रतिष्ठा वेद सर्वांगाणि सत्यमायतनम, 8वा जो मंत्र आहे. जर सगळं सांगितलं तर 8व्या मंत्रामध्ये पुन्हा हा विषय का आणला. विषयाची समाप्ती झाली या ठिकाणी, की उपनिषदंबो ब्रूहि, तुला उपनिषद सगळं सांगून झालं. मग आता काय झालं, त्याच्यानंतर आता विषय संपला पाहिजे. मग पुन्हा 8व्या मंत्रामध्ये तस्यै तपोदमकर्मे ते प्रतिष्ठा वेदांगाणि सर्वांगाणि सत्यमायतनम, हा जो मंत्र आहे याच्या पुढचा हा मंत्र येण्याचं काय कारण, या मंत्र पुढा आला म्हणून त्याच्या मनामध्ये पुन्हा शंका निर्माण झाली. शिष्याची शंका निर्माण होण्यासाठी कोणता मंत्र कारणीभूत ठरला, पुढचा जो मंत्र येणारा आहे हा पुढचा येणारा मंत्र कारणीभूत ठरला म्हणून शंका निर्माण झाली. आणि म्हणून तो म्हणतोय, काय म्हणतोय का, यापुढे ब्रह्मविद्येची साधने तो म्हणतो यापुढं पुढच्या मंत्रामध्ये कोणता, तप दम कर्म सांगवेद, म्हणजे अंगासहित वेद, जे वेदाचे असणारे अंग, शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिष व्याकरण षडवेदांग ही त्याच्या वेदाचे असणारे अंग, वेदांग सत्य ही सांगितलेले आहे. असा शिष्याचा अभिप्राय पाहून समाधान व्यक्त करण्याकरता त्याच्या शंकेचा स्वीकार केला. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्या शंकेचं या ठिकाणी ठीक आहे, चल आता तू म्हणतोयस ना पुढच्या मंत्राच्या अनुषंगाने, म्हणजेच आता गुरूंना पण वाटलं यांनी जी शंका विचारलेली आहे ही शंका कुठेतरी रास्त आहे. कारण पुढं तो मंत्र येतच आहे.
तस्य तपोदम कर्मेति प्रतिष्ठा. हा मंत्र पुढे आल्यामुळे ठीक आहे, आता जरी सांगितलं ते पुढं तो मंत्र आला, त्या अनुषंगाने याच्या मनामध्ये पुन्हा आता शंका निर्माण झाली. मग तिथं ते का लिहिलं? जर ब्रह्मविद्या झाल्यानंतर सगळं समाप्तच होतं, तर काय करायचं पुढं? सशांतिमाप्नोती. काय सांगितलं? विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः शांतीमध्ये गच्छति. तोच शांतीला प्राप्त करतो. झालं, फलश्रुती पूर्ण झाली. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विंशती स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण वृच्छति. विषय संपला दुसऱ्या अध्यायामध्ये सगळा. मग पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये कर्माचा असणारा विनियोग काय सांगायची गरज? जर सगळी ब्रह्मविद्याच प्राप्त झाली, तसंच अगदी या ठिकाणी की दुसऱ्या मंत्रामध्ये, या मंत्रामध्ये 7व्या मंत्रामध्ये सगळा उपदेश झाला. मग पुन्हा 8व्या मंत्रामध्ये तस्य तपोधम कर्मेति प्रतिष्ठा सांगण्याची काय गरज होती? अशा प्रकारे विचार करून, म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी जो शिष्याने जी शंका घेतलेली आहे ती शंका रास्तच आहे असा विचार करून त्या शंकेचं आता समाधान करण्याचा विचार या ठिकाणी कोण करतायत? गुरु करतात. म्हणून तुझ्या शंकेचा स्वीकार केला, ठीक आहे, तू म्हणतोय तर ठीक आहे. सत्यम वक्तव्यम उच्चते आचार्येन. आचार्य म्हणतायत ठीक आहे, काही हरकत नाही, तू म्हणतोस त्याप्रमाणे शमतपादी साधने सांगणे आवश्यक आहे व गुरूंनी सांगितले आहे. यद्य ठीक आहे, तू जे म्हणतो त्याप्रमाणे पुढे जे काय आहे शम तप हे सगळं पाहिजे. तपसा ब्रह्मविजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति हे सगळं सांगितलं. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पाहिजेलच. आणि म्हणून अशा प्रकारे का शम तपादी सांगणे साधने सांगणे आवश्यक आहे व गुरूंनी सांगितले आहे. ती हे जरी खरे असले तरी त्याचा अभिप्राय वेगळा आहे. अशा अभिप्रायाने गुरु शिष्याचे समाधान करतात. यद्यपि तिथं जे सांगितले, पुढे जे सांगितलेलं आहे, यद्यपि हे सगळं पाहिजेलच आहे, हे नाही असं नाहीच आहे, परंतु तिथं पुढे जे काय सांगितलेलं आहे तिथं सांगण्याचा अभिप्राय वेगळा हे या ठिकाणी सांगा. तू त्याच्या अनुषंगाने शंका वेगळी करतोय, तिथे त्यांना सांगण्याचा अभिप्राय वेगळा आहे. एकच गोष्ट सांगितल्यानंतर एखादी गोष्ट 4 विद्यार्थी असले की त्यांना एकच गोष्ट सांगितल्या, प्रत्येकाचा अभिप्राय म्हणजे पाहण्याचा दृष्टांत, नजर आपण म्हणतो. प्रत्येकाची गोष्ट नजर वेगवेगळी असते, कोण काय अर्थ समजेल तसं तिथं सांगण्याचा अभिप्राय वेगळा आहे, तो अभिप्राय वेगळा घेतलेला आहे. यद्यपि अपेक्षित नाही असं आम्ही म्हणतच नाहीये. गुरु म्हणतायत शम दम हे सगळंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही. पावनानी मनीषिणः सांगितलं. तप कर्म हे सगळं जे काय हे काय पुन्हा पुन्हा करणंच आहे, त्याचा त्याग नाही, करायलाच पाहिजे. आणि म्हणून ते काय जे आहे ते तू जी शंका घेतलेली आहे ती रास्त आहे, परंतु तिथं त्यांना जे सांगायचं आहे तो विषय थोडासा वेगळा आहे. आणि म्हणून गुरूंनी काय सांगितलं? गुरूंनी सांगितले जरी हे सब तू जे काय शंका घेतलेली आहे ती जरी खरी असली तरी त्याचा अभिप्राय त्या ठिकाणी वेगळा आहे. अशा अभिप्रायाने गुरु शिष्याचे समाधान करतात. गुरु शिष्याला विचारतात, पूर्वी जी ब्रह्मविद्या तुला सांगितली त्या ब्रह्मविद्येच्या फलोपकारी अंगत्वाने तपदमांची गरज आहे अथवा सहकारितया त्याच्या अंगत्वेने अंगांगी भावेने म्हणजे ते पाहिजेलच अपेक्षित आहे, अथवा सहकारितया त्याच्या अंग म्हणजे त्याच्यामधलाच विषय आणि सहकारी म्हणजे कडेने मदत करणारे. अशा प्रकारे म्हणजे अंगांगी भाव म्हणजे त्या एका कुटुंबातलेच जेव्हा एकमेकांना मदत करतील, समजा त्या अंगांगी भाव आले, एकाच याच्यामधले आले. पण सहकारी भाव म्हणजे कडेला मित्राने मदत केली, याने मदत केली, तो सहकारित्वेने तो विषय या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून अशा प्रकारे पूर्वी जी ब्रह्मविद्या तुला सांगितली त्या ब्रह्मविद्येच्या फलोपकारी अंगत्वाने तप दम यांची गरज आहे, अथवा यांच्या अंगित्वेने गरज आहे, अथवा सहकारित्वेने गरज आहे. याचा स्पष्ट खुलासा, याचा जो खुलासा आहे याचा खुलासा पुढे जाऊन आता पुढे दर्शपूर्ण या मासाच्या अनुषंगाने करतात. मग काय म्हणतात पुढे? याचा स्पष्ट खुलासा दर्शपूर्ण मास यागास प्रयाजादी यागाप्रमाणे फलजनकतया अराध उपकारत्व किंवा व्रीहीन आवहंती व्रीहीन परोक्षती याप्रमाणे परंपराया सहकारी साधत्वेन सनित्योपकारत्व म्हणजे साक्षात परंपराया क्रमाधिकांना ब्रह्मविद्या साधनांगत्व आहे, अथवा ब्रह्मविद्येची जी प्राप्ती त्या अभिप्रायाने कर्माची गरज आहे असा शिष्याचा अभिप्राय विचारून गुरूंनी त्याचे समाधान केले आहे. गुरु म्हणतात ब्रह्मविद्येची साक्षात साधने नसलेल्यांना वेदांगासह तप प्रवृत्तीचा पाठ आहे आणि म्हणून त्यांना विद्यांगत्व नाही. सहपाठामुळे जरी विद्यांगत्व नसले
तथापि योग्यतावशात त्या साधनांचा विभाग करून अंगित्व मानण्यास कोणता प्रत्यय आहे याच पूर्वमीमांसा शास्त्रातील उदाहरण दिले गेले आहे. म्हणजे अशा प्रकारे अंगांगी भावाने अथवा त्या ठिकाणी सहकारी भावाने, कुठल्या भावाने ती अपेक्षित आहे हा या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे, या विषयाचं या ठिकाणी पुन्हा आचार्य खंडन करतात की अशा प्रकारे तिथं आचार्यांना काय ज्ञानादेव कैवल्यम हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत या ठिकाणी मान्य करायचा. म्हणून त्याकरता अंगांगी भावाने सुद्धा नको आणि सहकारी भावाने सुद्धा नको हे सांगण्याकरता या ठिकाणी हा सिद्धांत पूर्वमीमांसेचा या ठिकाणी उद्धृत करतात. काय म्हणतात, पूर्वमीमांसामधलं शास्त्राचं या ठिकाणी हे उदाहरण दिलं. मग आता जेवढं काही सांगितलं याची स्पष्टता आता बोलल्यानंतर तुम्हाला होईल, कारण तिथं नुसतं बोललो तर त्याची स्पष्टता होणार नाही. म्हणून त्या शास्त्राचं काय उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं, काय प्रयादर्श पूर्णमासा यागात प्रथम प्रयाजादी यागाचे अनुष्ठान झालेवर दर्श पूर्णमास यज्ञ आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आता यज्ञ जरी असला तर यज्ञाच्या अनुषंगाने अनेक त्या ठिकाणी अंगभूत कार्य करावी लागतात. नुसतं एका यज्ञ नाही. तिथं काय आहे, आपण म्हणतो पुण्याह वाचन गणपती पूजन नांदी श्राद्ध अमुक अमुक तमुक अमुक हे सगळं केल्यानंतर यज्ञारंभ होतो. आला लगे बसला आणि लगे यज्ञ त्या देवतेच्या अनुषंगाने काय ते द्रव्य आपण त्या होमकुंडामध्ये अर्पित केलं, त्याग केला म्हणजे लगेच यज्ञ होतो का, नाही. आल्यानंतर पुन्हा आचमन आहे, प्राणान आहे, संकल्प आहे, त्यानंतर काय आहे, पुण्याहवचन आहे, गणपती पूजन आहे, गणपती पूजन झालं नांदी श्राद्ध आहे, अमुक देवतांचं बाकी सगळ्या ज्या नवग्रह पूजन आहे, बाकीचे सगळं जे आहे षोडश मातृका पूजन आहे, सगळं झाल्यानंतर एवढा सगळं हे वाहण्यासाठी साधारण 2 तासाचा कालावधी जातो. आणि त्यानंतर मग मुख्य देवतेचा हवन चालू होतं. मग हे जे आहे हा अंगांगी भावाने जसं हे केल्याशिवाय हे होऊ शकत नाही, त्याप्रमाणे इथे आहे का हा या ठिकाणी प्रश्न त्या गुरु शिष्याचा या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जसं यज्ञामध्ये इतर हे संपूर्ण अंगीभावाने या अंगीभावांची पूर्णता झाल्याशिवाय यज्ञाची पूर्तता होऊ शकत नाही. मुख्य जी देवता आहे त्यानंतरच मुख्य देवतेचं हवन आरंभ होतं. तसं इथं आहे का ब्रह्मविद्येमध्ये हे त्याला विचारायचं आहे. म्हणून तिथं अंगी भाव आता सहकारी भाव हा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच ते सांगितलं दर्श पूर्णमास यागात प्रथम काय केलं, प्रयाजादी यज्ञाचे यागाचे अनुष्ठान झाल्यावर प्रधान यागाचे अनुष्ठान होते. पहिल्यांदा इतर जे याग आहेत त्या यागांचं अनुष्ठान झाल्यानंतर काय होतं, मग नंतर प्रयाजादी जे याग आहे त्या यागाचे अनुष्ठान होते. त्यानंतर अनुयाज यागाचे अनुष्ठान होते. आणि शेवटी सूक्त वाकानुमंत्राने प्रधान यागामध्ये ज्या देवताच्या उद्देशाने हविर्भाग दिला जातो त्या देवतेचा निर्देश करून सूक्त वाकानुमंत्राने त्या देवतेचे विसर्जन केले जाते. त्या मंत्रातून जरी अनेक देवतांचे पठण असले तथापि त्या इतर सगळ्या ते आणि शेवटच्या येणाऱ्या मंत्रांमध्ये जरी गणपती होम असला तरी त्या अनुषंगाने इतर जरी देवतांचं त्या ठिकाणी मंत्र म्हणून आहुती जरी दिली तसं सूक्त अनुवाकमंत्राने त्या देवतांचे विसर्जन केले जाते. त्या मंत्रातून जरी अनेक देवतांचे पठण झाले तथापि काय योग्यतावशात ज्या यज्ञामध्ये ज्या देवतेचे आवाहन केलेले असते त्या देवतेचेच विसर्जन करण्याकडे या सूक्तवाक मंत्रांचा विभागशः विनियोग होतो. आणि यद्यपि इतर देवतांचं जरी त्या ठिकाणी आवाहन केलेलं असलं तरी मुख्य देवतेच्या अनुषंगाने त्या सर्व ज्या आहेत हे बाकीची सर्व यज्ञादी कर्मामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं सगळं कशाच्या अनुषंगाने जी मुख्य देवता त्या ठिकाणी ज्या देवतेचं यज्ञ करायचं, गणेश असेल, रुद्र असेल, देवी असेल, त्याच्या अनुषंगाने बाकीची ही कर्म करतो. तसंच त्याप्रमाणे त्या म्हणून शेवटी इतर देवतांचे जरी मंत्र असले तरी त्या देवतेचे विसर्जन करण्याकडे सूक्तवाक मंत्रांचा विभागशः विनियोग होतो. याचे उदाहरण अग्निदम अभिषाजुहोमी यावरील उदाहरणाप्रमाणे म्हणजे अशा प्रकारे जरी इतर सर्व जरी असले सहकारीभूत किंवा अंगीभूत जरी असले तरी त्या सर्व गोष्टी ज्या यज्ञामध्ये घडत असतात त्या कशासाठी घडत असतात तर मुख्य देवता जी आहे या मुख्य देवतेचं यज्ञाचं व्यवस्थित फलप्राप्ती व्हावी त्या अनुषंगाने इतर गोष्टींची अपेक्षा त्या ठिकाणी आहेच यज्ञादी कार्यामध्ये. परंतु इथे आता तेच सांगतात
परंतु यावरील उदाहरणाप्रमाणे तप प्रवृत्ती साधनांचा यथासंभव विद्यांगत्वेन विनियोग करण्यास हरकत काय? तसेच वेद व वेदांची अंगे प्रत्येकास अर्थप्रकाशत्व असल्याने कर्म व आत्मज्ञान उपकारित्व आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याचप्रमाणे इथे जसं यज्ञामध्ये जी इतर कर्म अपेक्षित आहे तसं इथं ब्रह्मविद्येमध्ये सुद्धा काय यांना घेतलं तर काय हरकत आहे? हे जे तप शम तप ही जी काय सत्य ही जी काय साधनं सांगितली त्यांचं सुद्धा ग्रहण करावं असा शिष्याच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. त्याच्यावर हे समाधान चाललेले म्हणून ते म्हणतात वरील सर्व उदाहरणांप्रमाणे तपप्रवृत्ती साधनांचा यथासंभव विद्यांगत्वेन विनियोग करण्यास काय हरकत आहे? म्हणजे जसं इथं यज्ञामध्ये ही संपूर्ण इतर आम्ही ज्या कर्म केली आणि त्यांनी मुख्य देवतेचा का असणारा यज्ञ संपन्न करून घेतला त्याप्रमाणे तप आदी करून हे जे काय सांगितलेलं आहे तप आदी संपूर्ण सत्य तप दम हे सगळ्याच्या अनुषंगाने ब्रह्मविद्येमध्ये त्याचा विनियोग करण्यास काय हरकत आहे? अशा प्रकारे शंकाही चाललेली. आणि म्हणून तप प्रवृत्ती साधनांचा यथासंभव काय करून घ्यावा? विद्या अंगत्वेने त्या विद्येच्या अंगत्वेने ब्रह्मविद्या प्राप्तीसाठी हे सगळं अपेक्षितच आहे असं अंगत्वेन विनियोग करण्यास हरकत काय? तसेच वेद व वेदांची अंगे वेद आणि वेदांची असणारी अंगे प्रत्येकास अर्थप्रकाशत्व असल्याने ते प्रत्येकाचं तिचं अर्थप्रकाशत्व आहे. कशाने काय होणार आहे त्याचं अर्थप्रकाशत्व असल्याने कर्म व आत्मज्ञान उपकारित्व आहे. म्हणून त्याच्यामध्ये कर्म पण आहे आणि ते आत्मज्ञान उपकारित्व सुद्धा त्याच्यामधनं आहे म्हणजे अर्थाच्या अनुषंगाने. आणि म्हणून ब्रह्मविद्यांग साधनत्वेने त्यांचा विनियोग करावा असा शंका करण्याचा आशय आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणून इतर जी सगळी अंग आहेत ही ब्रह्मविद्येसाठी अपेक्षितच आहे. कोणती अंग बाकीची सांगितलेली आहे शम तप दम हे सगळे जे काय आहे तसं यज्ञ करण्यासाठी मुख्य देवतेच्या अनुषंगाने इतर कर्म जी आहे आता सांगितल्याप्रमाणे त्या इतर कर्माच्या पूर्ततेनंतर तसे यज्ञ सिद्धी होते त्या देवतेची असणारी सिद्धी होते. त्याप्रमाणे ब्रह्मविद्या प्राप्ती करण्यासाठी त्या अनुषंगाने त्याला अंगभूत म्हणून शम दम सत्य हे जे काही शास्त्राने सांगितलं आहे ते सुद्धा अपेक्षितच आहे असं म्हणायचंय. याला कोणाला? पूर्वपक्षाला म्हणायचं आहे. हा सिद्धांत नाहीये, हा पूर्वपक्ष आहे. आणि म्हणून हे बाकीचे इतर जी कर्म आहेत ती सुद्धा ब्रह्मविद्येकरिता अंगत्वेन अथवा सहकारित्वेन ती अपेक्षितच आहेत असं पूर्वपक्षाला म्हणायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, अत्यंत नाजूक विषय हा. आणि म्हणून अशा प्रकारे प्रत्येकास अर्थप्रकाशत्व असल्याने कर्म व आत्म अज्ञान उपकारित्व आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्यांग साधनत्वेन ही सगळी जी काय आहे शमदमादी ही सगळी ब्रह्मविद्याची असणारी साधनत्वेन त्यांचा विनियोग करावा असा शंका करणाराचा आशय आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्यांना घेऊन आपण ब्रह्मविद्येमध्ये काय हरकत आहे असं शंका करणाराचा आशय. परंतु यांना ते मान्य नाहीये आचार्यांना किंवा असणारी परंपरा जी आहे शास्त्राला ते मान्य नाही. ते शास्त्र काय म्हणतं? ही शंका करण्याचा आशय यास न अयुक्ते नायुक्ते हे योग्य नाही म्हणतात. ते ठीक आहे, ते कर्मामध्ये हे सगळं चालतंय. पण आमच्याकडे आल्यानंतर ब्रह्मविद्यामध्ये तिथं आता तो धर्मजिज्ञास आहे. आता आमच्याकडे आता तो ब्रह्मजिज्ञास आहे. आमच्याकडे दोन्हीकडं परस्पर अधिकारी विषय संबंध प्रयोजन अधिकारी विषय संबंध परस्पर अत्यंत भिन्न आहेत. तिथं स्वर्ग कामो यजेत सांगितलं आहे, इथं मोक्ष कामो आहे. ते स्वर्गाची ज्याला कामना आहे त्यांनी यज्ञादी कर्म करावे. इथं ज्याची कामनाच नष्ट झाली त्याच्यासाठी हा विषय ब्रह्मविद्या. त्यामुळे या दोघांचं मिळवणं आहे हे जे तुम्ही चाललेला आहे तुमचा धंदा की या दोघांना एकत्र करून आपण काहीतरी करू. आपण म्हणतात सगळे लोक काय होतं असं म्हणून ते औषधाचं उदाहरण देतं. औषध कुटुंब असल्यानंतर मधून संयुक्त ते कुटुंब औषध जरी असलं तरी ते काय होतं मधामध्ये मिक्स करून दिल्यानंतर काय होतं त्या औषधाचा गुण ज्याप्रमाणे येतो ज्वर आधी शांत होतं त्याचप्रमाणे ज्ञान अत्यंत कुठं सहज प्राप्त होणार नाही. मधुन संयुक्त म्हणजे कर्माच्या अनुषंगाने भक्तीच्या अनुषंगाने एकत्र करून जर ते दिलं तर अंगी पचनी पडेल असं म्हणतात. म्हणून ते ज्ञानकर्म समुच्चय पण ते हे यांना ना युक्ते हे म्हणतात.
हे तुमचं जे म्हणणं आहे ना, याच्याशी मिक्सिंग करा, त्याच्याशी मिक्सिंग करा, रिमिक्स इथे चालणार नाही म्हणतात. पण ते त्याच्यासाठी ठीक आहे, कर्मासाठी हे सगळं ठीक आहे ना. युक्ते हे या संग्रह वाक्याने भाष्यात उत्तर दिले हे. आणि अशा प्रकारे तुम्ही जे सगळा जो काही आत्तापर्यंत इथं सांगितला हा आम्हाला मान्य नाही. ना युक्ते हे या संग्रह वाक्याने भाष्यात त्याचं उत्तर दिले आहे. त्याचे विशेष विवरण भाष्यकारांनीच केले आहे. काय? सुक्त वाकान मंत्राप्रमाणे या ठिकाणी विभाग करणे उचित नाही. तिथं ज्याप्रमाणे विभाग केलेले आहेत त्याप्रमाणे इथं विभाग करता येत नाही. का बरं करता येत नाही? विभाग करणे उचित नाही. उदाहरणामध्ये योग्यता असल्याने तेथे तसा विभाग करून मंत्राचा विनियोग होत असला तथापि, यद्यपि तिथं ठीक आहे, उदाहरणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तिथी कर्म करायचे असल्यामुळे त्या योग्यतेच्या अनुषंगाने त्या मंत्राचा विभाग करून त्या देवतेला त्या हवी अर्पण केलं, हे सगळं त्या ठिकाणी मान्य आहे आम्हाला. परंतु इथे विनियोग असला तरी प्रकृतस्थली म्हणजे या ठिकाणी ब्रह्मविद्येच्या ठिकाणी काय? कर्म व विद्या यांचा अत्यंत विरोध आहे. सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे. इथे कर्म आणि विद्या या दोघांचा काय? या दोघांचाच परस्पर विरोध. आणि म्हणून अशा प्रकारे या दोघांचा परस्पर विरोध असल्यामुळे प्रकृतस्थली म्हणजे या ठिकाणी ब्रह्मविद्येच्या ठिकाणी काय? ब्रह्मविद्येच्या ठिकाणी कर्म व विद्या यांचा अत्यंत विरोध आहे. ब्रह्मविद्येचा विषय व निश्चय स्वरूपी फल यांचा विचार केला असता त्याचं काय फल काय? ब्रह्मविद्या हा विषय, त्या विद्येचं फल काय? निश्चयस प्राप्ती ही म्हणजे स्वस्वरूपाने असणारी प्राप्ती, मोक्ष प्राप्ती हे त्याचं फल आहे. निश्चय स्वरूपी फल याचा विचार केला असता तत्वतः संबंध योग्यता नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे या दोघांचा एकत्रीकरण येणं, संबंध जोडणं योग्य नाही, योग्यता नाही. उलट कर्माचा काही उपयोग नसल्यामुळे आणि म्हणून कर्माचा काहीच उपयोग नाही म्हणून कर्मत्यागच सांगितला त्या ठिकाणी. सर्व कर्म परित्यागः तस्य कार्यं न विद्यते. या सगळ्या मंत्रांच्या द्वारे उलट कर्माचा काही उपयोग नसल्यामुळे मोक्ष पुरुषाने कर्माचा त्याग करण्यास योग्य आहे. म्हणून जो मोक्ष पुरुष आहे त्याने काय केलं पाहिजे? कर्मत्यागच आहे त्याला, सर्व कर्म संन्यासच आहे त्याला, काहीच करायचं नाहीये त्याला. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मरतृप्तश्च मानवः आत्मनेव संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते. त्यासाठी दुसरं काही नाही. कर्माला म्हणजे कर्म आणि ज्ञान समुच्चय जो आहे, शिष्याच्या मनाची शंका तीच आहे की काय ह्यांना पण घेऊन हे पण ज्ञान पण सिद्ध करू आणि त्याबरोबर हे पण घेऊ, आधी कर्म जी आहे ती सुद्धा घेऊ. पण ते म्हणतात तिथे ते मान्य नाही. कारण कर्माचा काही उपयोग नसल्यामुळे ज्ञानामध्ये कर्माचा काही उपयोग नाही. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानामध्ये काही दुसरी कर्म घेतो, हे घेतो, ते घेतो, ज्ञानाकडे जातो, काही नाही म्हणतात ते. उलट कर्माचा काही उपयोग नसल्यामुळे मुमुक्षु पुरुषाने कर्माचा त्याग करण्याच योग्य आहे. आणि जो मुमुक्षु आहे, जो साधक आहे, त्याला ब्रह्मविद्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने काय केलं पाहिजे? त्याने निश्चितपणे कर्माचा त्याग करणं योग्य आहे. सर्व क्रियाकारक फलरूपी जी भेदबुद्धी ही काय आहे? कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे सर्व क्रियाकारक फलरूप भेदबुद्धी. भेदबुद्धीचे कर्मामध्ये मी ही क्रिया करतो, हा कारक याने हे फल प्राप्त होणार आहे, अमुक होणारे, तमुक होणारे, अशा प्रकारे क्रियाकारक फलरूपी भेदबुद्धी जी आहे त्या सर्वांचा तिरस्कार करणारी जी ब्रह्मबुद्धी, या सगळा भेदबुद्धीचा तिरस्कार करणारी ब्रह्मबुद्धी. ब्रह्मबुद्धी काय सांगते? वासुदेव सर्वम. आणि कर्मबुद्धी काय सांगते? हा क्रिया, हे कारक, मी करता, मी धरता, मी भोगता, ही भेदबुद्धी शिकवते. म्हणून या भेदबुद्धीचा तिरस्कार करणारी ब्रह्मबुद्धी एकच ब्रह्म एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति, ब्रह्मबुद्धी सांगते. म्हणून या दोन्ही बुद्धीमध्ये अत्यंत काय? दक्षिण उत्तर ध्रुवाप्रमाणे अत्यंत त्या एकत्र येऊ शकत नाही. मग तेच सांगितलं या ठिकाणी. काय सांगितलं? म्हणून अशा प्रकारे उलट कर्माचा काही उपयोग नसल्यामुळे मोक्ष पुरुषाने कर्माचा त्याग करणेच योग्य आहे. आणि म्हणून जो मोक्ष आहे, कर्माचा मोक्षासाठी काही उपयोग नाही. कर्म काय? कर्म किम परम कर्म तज्जडम सांगितलं. ते काय? बंधनालाच कारणीभूत असल्यामुळे त्याचा त्याग करण्याचे योग्य आहे. सर्व क्रियाकारक फलरूप भेदबुद्धी त्या सर्वाचा तिरस्कार करणारी जी ब्रह्मबुद्धी, त्याला कोणत्याही अंगाची अथवा सहकारी साधनांची जरूरत नाही. म्हणजे ब्रह्मबुद्धीसाठी जे तुम्ही आता जे काही शिष्याने अट्टहास करून सगळं वरती सांगितलं, तुम्हाला सगळा जो विषय आता वाचून दाखवला, हा सगळा विषय जो आहे तो सर्व विषय
तिला कोणत्याही अंगाची अथवा सहकारी साधनांची जरूरत नाही. ब्रह्मबुद्धीसाठी काही कशाचीच अपेक्षा नाही. हे स्पष्ट सांगितलं. तिला अपेक्षा नाही. ब्रह्मविद्येचा विषय जो प्रत्येगात्मा, त्याचा विषय काय आहे? याचा विषय तर ब्रह्मविद्येचा विषय जो प्रत्येगात्मा हा त्याचा विषय. तो उत्पत्त्यादी चतुर्विध फल विलक्षण आहे. तो कशानेच प्राप्य संस्कार वगैरे जे काय आहे चतुर्विध, त्याने तो काही प्राप्त होऊ शकत नाही. ह्या सगळं ईशावास्य उपनिषदामध्ये हा विषय झालाय. तो उत्पत्त्यादी चतुर्विध फल विलक्षण आहे. तसेच निश्चय स्वरूपी ब्रह्मविद्येचे जे फल काय, त्याकरता कर्माची साधनांची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि निश्चयस म्हणजे मोक्षप्राप्ती. मोक्षप्राप्ती करता इतर कोणत्याही कर्माची अथवा कोणत्याही साधनांची जे आहे ते सगळं सोडायचंय. ही साधना म्हणून आतापर्यंत अनेक वेळा सातत्याने हा विषय आपण घेऊन आलोय. कोणता, की काय साधना करायची? ब्रह्मप्राप्ती करायचा, मला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं, मला ब्रह्म प्राप्त करायचं. मग ब्रह्मप्राप्तीसाठी काय साधना करू? ब्रह्मप्राप्तीसाठी काही नाही करायची, हीच साधना करायची. कारण जेवढा आपण करत जाऊ ते तेवढं कर्म आम्हाला बंधनातच घेऊन जाणार आहे. म्हणून उत्तमा सहजावस्था सांगितली. सहज अवस्थेमध्ये सगळ्या कर्माचा परित्याग करून मन उन्मनी भावाला जाणं, ही योग्यता प्राप्त करून घेणं, ही साधना आहे. मी अमुक साधना करतो, तमुक साधना करतो, जर साधनाच करत बसला त्यामध्ये, तर साधना किंवा कर्म करत असताना कर्मफल हा सिद्धांत इथं दृढ होईल. आणि मग इथं काय कर्मफल नाहीच आहे. मग काय कर्माचा त्यागच सांगितलं. सर्व संकल्प, सर्व कर्म संन्यास सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे त्या कर्माची आणि साधनांची कोणत्याही ब्रह्मविद्येचे जे फल काय, मोक्षप्राप्ती आलं बरोबर. म्हणून ब्रह्मविद्येचे जे फल त्याकरता कर्माची साधनांची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. त्याला कुठल्याच प्रकारची या ठिकाणी अपेक्षा नाही. उलट मुमुक्षु पुरुषांनी साधनसहित सर्व कर्मांचा त्याग करावा असंच विधान सांगितले शास्त्राने. जो मुमुक्षु आहे त्याने काय करावे? विवेक, वैराग्य, इहलोकादि स्वर्गलोकापर्यंत ब्रह्मादि पिपीलिकापर्यंत जे काही भोगयोग आहे त्याच्यामध्ये काय कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये जिगुप्सा निर्माण होणं म्हणजे वैराग्य. ते वैराग्य झालं पाहिजे. मग ते सांगत उलट मुमुक्षु पुरुषांनी साधनसहित सर्व कर्मांचा त्यागच करावा. म्हणून सर्व संकल्प संन्यासी सांगितलं. सर्व कर्म संन्यास कशासाठी? त्याकरताच सांगितलं. या सगळ्यांचं काय केलं पाहिजे? कर्मांचा त्यागच केला पाहिजे. मोक्षमिच्छन् सदा कर्म त्यजेदेव ससाधनम त्यजत्येव हि तज्ज्ञेयं त्यक्तुं प्रत्यक्पनं पदम. की अशा प्रकारे काय तात्पर्य? ब्रह्मविद्येला काय सहकारित्वेन अथवा अंगत्वेन कर्माची अपेक्षा नाही, सिद्धांताचा सांगतात. या श्लोकाच्या द्वारे काय सांगतायत? या श्लोकाच्या द्वारे सिद्धांत सांगतायत. सिद्धांत काय सांगतायत? की जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येला सहकारित्वेन अथवा सहकारी अथवा अंगभूत, जी मगाशी जे सगळा विषय झाला त्या कोणतीही कर्म, त्या कर्माची अपेक्षा नाही. कर्माची अपेक्षा ब्रह्मविद्येला बिलकुल नाही. ते स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून सूक्त वाकानुमंत्रण मंत्राप्रमाणे विभाग करून संबंध करणं योग्य नाही. म्हणून मगाशी तुम्ही जे सगळं सांगितलं हे सूक्त म्हणून ते सूक्त करून असं झाल्यानंतर तसं झाल्यानंतर जे काय मग सांगितलं आचमन प्राणायाम वगैरे काय पुण्याहवचन गणपती पूजन वगैरे काय सगळं सांगितलं, ही देवता पूजन ते जे सगळं सांगितलं मग अशी सांगितलेल्या गोष्टी ते अंगत्वेनं ते सूक्त वाकानुमंत्रण मंत्राप्रमाणे विभाग करून संबंध करणं योग्य नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ब्रह्मविद्येमध्ये अशा प्रकारे विभाग होऊ शकत नाही. कर्मविद्येमध्ये होते. आम्हाला त्याशी हे सांगणं नाही त्याच्याबद्दल. त्या कर्मामध्ये ठीक आहे ते त्या अनुषंगाने, परंतु ब्रह्मविद्येमध्ये तसं होऊ शकणार नाही. संबंध योग्य नाही. या सर्वांचा विचार केला असता म्हणून अशा प्रकारे या सर्वांचा विचार केला असता शिष्याने जो प्रश्न विचारला त्यास मी तुला ब्रह्मविद्या प्रधान उपनिषद सांगितले आहे ते उत्तरच योग्य आहे. म्हणजे अशा प्रकारे मी तुला जे काय सांगायचं आहे ब्रह्मविद्या प्रधान उपनिषद जे सांगितलेलं आहे ते उत्तर जे गुरूंनी त्या ठिकाणी दिलेलं आहे ते योग्यच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी कर्म असणारं कुणाशीही ब्रह्मविद्या आहे. ज्ञानकर्मसमुच्चय जो वाद आहे ज्ञान कर्मसमुच्चयवादाचं या ठिकाणी परिपूर्ण खंडन करून पुन्हा असणारा 8वा असणारा मंत्र
तस्यै तपोधमकर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगाणि सत्यमायतनम. त्याचा असणारा विशेष अर्थ आता उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आजचा पाठ पुन्हा एकदा दोनदा ऐकण्यात आता तुम्हाला बऱ्यापैकी कळेल. एवढं काय आता आज विषय आज व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला. 2-3 तास त्याच्यामध्ये गेलेत आपले एवढ्या एका मंत्रासाठी, परंतु आज त्याची स्पष्टता पूर्ण होईल, म्हणजे झाली बऱ्यापैकी. तर एकदा ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये व्यवस्थित तो विषय बसेल.